कोकळे तालुका कवठेमंकाळ येथील वीज बोर्डानं कोणतीही पूर्वकल्पना न देता लाईट बंद केल्यानं शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्यानं पोल्ट्री व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तरी झालेल्या नुकसानीचं वीज बोर्डाकडून नुकसान भरपाई मिळावी, तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्यानं अगोदरच मोठ्या प्रमाणात उकाड आहे। त्यात वीज बोर्डाचे अधिकारी लाईट बंद करण्याच्या अगोदर फक्त अर्धा तास व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकतात। तसे न करता किमान 24 तास अगोदर शेतकऱ्यांना कल्पना द्यावी अशी मागणी शेतकरी योगेश्वर अस्वले यांनी केली आहे। वीज बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना व नागरिकांना फार त्रास होत आहे आणि तुम्ही पूर्व कल्पना न देता 1 तास ते 2 तास आधी कल्पना देते, त्यानंतर नागरिकांना काहीच करता येत नाही व कोकळ्यामध्ये भरपूर पोल्ट्री शेड आहेत। त्यांनी कल्पना न दिल्यामुळे अधिक उन्हाचा त्रास जादा आहे आणि शेडमध्ये जादा प्रमाणात मर होत आहे। पाण्याअभावी म्हणा किंवा आम्हाला पाण्याचं बंदोबस्त काहीच करता येत नाही आणि त्यामुळे मर शेडमध्ये भरपूर प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे आम्हाला वीज बोर्डाने लाईट 24 तास द्यावी ही आम्हाला वीज बोर्डाला कळकळीची विनंती आहे। आणि त्यानंतर आम्हाला जी सांगतात की बाबा लाईट ह्या वेळा जाणार आहे त्या वेळा जाणार आहे, आम्ही त्याला काहीच करू शकत नाही। त्यामुळे ही स्टॉकची मर जादा प्रमाणात झालेली आहे। आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचं पोल्ट्री शेड चालवत आहे आणि आम्ही सध्या आता मी जे पक्षी घेतलेले आहेत ते प्रायव्हेट लिमिटेड प्रीमियम कंपनीचे चिक्स आहेत माझ्याकडं। आज 23वा दिवस आहे, त्यामुळं माझ्या पक्ष्यांना आज पाण्याची कमतरता बसल्यामुळे माझ्या शेडमध्ये आज भरपूर प्रमाणात मर झालेली आहे। किती पक्ष्यांची आज मर झाली? आज एक माझे 400 ते 450 पक्षी मर झालेली आहे। त्यामुळे मला वीज बोर्डानं कोणतीही कल्पना न दिल्यामुळं माझ्या शेडला मर झालेली आहे।